आणि दुसरी बातमी उस्मानाबादमधूनच। उस्मानाबादमध्ये एक जोडपं लग्नाच्या बोहल्यावरती चढण्याआधी मोर्चामध्ये सहभागी झालं होतं आणि मोर्चात आपला निषेध नोंदवल्यानंतर हे जोडपं लग्नस्थळी पोहोचलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींनी। हे मनीषा आहे आणि हा सतीश आहे। कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी आज जो सकल मराठा फक्त मराठा समाजाचा उस्मानाबादमध्ये मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या आधी खरं तर यांचं लग्न होतं, परंतु मोर्चात सहभागी होऊन मग ते आपलं लग्न करतात। आणि मला या दोघांचं कौतुक आहे, कारण त्यांनी अर्थात त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं असेल, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथे मराठा समाजातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झालेल्या कुटुंबियासाठी या दोघा पती पत्नीने एक छोटीशी मदत त्या कुटुंबाला देण्यासाठी तयार केली आणि या वन डे मॅरेजमधला जो काही खर्च असेल तो वाचवून ते त्या कुटुंबाला मदत म्हणून देतात। ही जी खदखद आहे ना, की मराठा समाजातल्या प्रत्येक वर्गाला असं वाटतं की कोपर्डीमध्ये जे झालं, की जो समाज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये सेंटर पॉईंटवरती होता, भविष्यात सुद्धा राहील, त्या समाजातल्या एखाद्या तरुणीवरती असा अत्याचार होतो, तर त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी मग आता लग्न थांबवून, खरं तर सतीश लग्न थांबवून त्या मोर्चात सहभागी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। हो, बरोबर आहे, कारण सततचा दुष्काळ आणि मराठा समाजावरची जी सरकारची किंवा असं म्हणता येईल की उपेक्षा आहे मराठी समाजाची, ती खूप म्हणजे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये। आणि या मोर्चामध्ये मी सामील होऊन, जसं तानाजी मालुसरेंनी सांगितलं की आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, तसं मी अगोदर या मोर्चामध्ये सहभागी होऊन मग मी माझ्या लग्नासाठी येणार आहे। जी उपेक्षा म्हणताय तुम्ही, ती कुठल्या स्वरूपाची वाटते? कारण मला हे तुमच्या माध्यमातून हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे। एखाद्या विशिष्ट जातीचा मोर्चा निघतो तर त्या मोर्चात सहभागी होणारी जी मंडळी असतात, म्हणजे जे चेहरेच नसतात, त्या चेहऱ्याच्या व्यतिरिक्त असलेल्या मंडळींना खरं तर ते विचारायला पाहिजे उपेक्षा। कारण मराठा समाजाला म्हणजे सततची बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत, नोकऱ्या नाही आहेत, अशा प्रकारे असं वाटतं। कोपर्डीची खरं तर घटना फारच वाईट आहे। हो, खूप वाईट आहे। हे तुम्ही दोघांनी सहमतीने ठरवलं का ह्यांनी सांगितलं तुम्ही ऐकलं? नाही, सहमतीने ठरवलं। सहमतीने ठरवलं। तुमचं शिक्षण किती झालंय मनीषा? बीएड बीए झालं। बीए। असं जाणवतं का की जी कोपर्डीतली घटना आहे ती पाहता खरंच मुलींना, म्हणजे राज्य कुणाचंही असो, सहजपणे वावर करणं खरंच अवघड होऊन बसतं? हो, खूप अवघड होऊन बसलेलं आहे। सहजपणे असं म्हणजे एकदम फ्रीली राहता येत नाही मुलींना।